चेतना निर्माण करण्याचं काम सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निर्माण केले आणि विशेष करून या सर्व वाचवायचे आणि हे वाचवत असताना शासनाकडे सर्व संघटनांच्या वतीनं अनेक वेळा विविध प्रश्नांच्या अनुषंगानं आपण त्यांच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला, आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, अनेक गोष्टी केल्या, पण शासन कोणत्याही प्रश्नाकडे टिंबपणे बघताय, त्याच्याकडे दुर्लक्ष करते. सेशन चालू आहे, या सेशन काळामध्ये आपल्या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधावं या हेतून आपण आज महाराष्ट्रामध्ये समन्वय समितीच्या माध्यमातून भव्य मोर्चांचं आयोजन केलेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण सर्वजण या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने जे विषय आपण घेतलेले त्याच्यामध्ये प्राधान्यानं टीईटीची परीक्षा जी आपल्याला अनिवार्य करण्यात आलेली आहे, ही टीईटीची परीक्षा कसल्याही परिस्थितीमध्ये शासनाने रद्द केली पाहिजे आणि ती रद्द झालीच पाहिजे या भूमिकेशी आपण करायचं काम आहोत. जोपर्यंत शासन तो निर्णय करत नाही तोपर्यंत शासनाच्या विरोधामध्ये या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण तीव्र संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. 2010 पूर्वी सेवेत आलेल्या लोकांना खरं तर टीईटीची आवश्यकता नाही, तरी सुद्धा कोणतरी हे क्षेत्र संपवायचे आणि त्याला कारण म्हणून टीईटी सारखी परीक्षा आपल्यावर लादण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचा या निर्णयाचा खरं तर सर्व संघटनांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर पदोन्नतीची प्रक्रिया जी राबवली जाते राज्यामध्ये, खरं तर नैसर्गिक न्यायानं आम्हाला कुणावरही अन्याय करायचा नाही, पण नैसर्गिक न्यायानं जी पदोन्नतीची प्रक्रिया राबवायला पाहिजे ती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात नाही. त्याचाही विरोध करण्याचं काम आपण या मोर्चाच्या निमित्तानं करतोय. आणि विशेष करून 1 महिन्यामध्ये आपल्याला बीएलओच्या संदर्भाने एसआयआरचं काम करायचंय. मित्र, एकीकडे शाळा करायची आणि दुसरीकडे महिनाभरामध्ये एसआयआरचं काम करायचं. अत्यंत घाणेरडा, चुकीचा आणि अन्यायकारक निर्णय शासनाने घेतलेला आहे. आपण शासनाबरोबर या संदर्भाने चर्चा करतोय, तर एका दिवसामध्ये एका शिक्षकाला किमान 50 फॉर्म भरायचे, ऑनलाईन भरायचे. एक फॉर्म भरायला किमान 20 ते 25 मिनिटाचा वेळ जातोय. हे काम शक्य नाही. आणि एवढं सगळं काम स्वीकारून सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी लोकांचा अन्याय केला जातोय. आज संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी आदेश काढले की जे लोक काम करत नाहीत त्यांना पोलिसांच्या मार्फत बोलवून घ्या, त्यांच्या मार्फत त्यांना वाटलं तर अटक करा, पण काम करायला भाग पडा. जतमध्ये काम केलं नाही, शिक्षकांची चिना पगारी करण्याचा आदेश तहसीलदारांनी काढला. महसूलचे अधिकारी आपल्यावर एवढी हुकूमत गाजवायला लागले, कारण त्या सगळ्या महसूलच्या अधिकाऱ्यांचा मी जाहीरपणे निषेध करतो. शासनाचं काम आजपर्यंत आम्ही कोणताही टाळण्याचा प्रयत्न केलेला नाही, पण ज्या कामामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवता येत नाही, गुणवत्ता देता येत नाही, असं जर काम आमच्याकडून करून घेणार असाल तर हे काम या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातला कुठलाही शिक्षक करणार नाही, अशा प्रकारचं आम्ही शासनाला ठणकावून सांगतोय. अनेक गोष्टी आहेत. बीएलओचं काम आहे, संच मान्यतेसारखा प्रश्न आहे, ज्याला खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अशा विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आपण आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. मी एवढंच आपल्याला सांगेल. आणि याचबरोबर गेली अनेक वर्ष आपण ज्या प्रश्नासाठी भांडतोय की 2005 नंतर सेवेत आलेल्या आमच्या सगळ्या बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. शासनाने अनेक वेळा तशा प्रकारचं निवेदन केलं, तशा प्रकारची आशा दाखवली, पण अद्यापर्यंत शासनानं तशा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. त्याला समकक्ष पेन्शन योजना जाहीर करण्याचा प्रयत्न केला, पण ही योजना आम्हाला मुळामध्ये मान्य नाही. आणि म्हणून कसल्याही परिस्थितीमध्ये जुनी पेन्शन आमच्या सर्व बांधवांना मिळाली पाहिजे, अशा प्रकारची आपली सगळ्यांची भूमिका आहे. असे अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न घेऊन आपण सर्वजण या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं आलोय. मी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करेन आणि आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांचं निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी या जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी सन्माननीय राजाजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपलं निवेदन सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना शासनाकडे तातडीनं पाठवावं अशी विनंती त्यांना करतो. त्याचबरोबर या सर्व मोर्चाचं कव्हरेज करण्यासाठी ज्या सर्व पत्रकार मित्र आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या निमित्तानं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि तुमचं योगदान आमच्या या सर्व प्रश्नांच्या मध्ये निश्चितपणे आहे. तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. आणि यानंतर सन्माननीय पुस्तके सर या ठिकाणी 2 शब्द बोलतील. आज या ठिकाणी
महाराष्ट्र राज्य समन्वय समितीच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि शासनानं या राज्यातल्या शिक्षकांच्यावर होत असलेला अन्याय, अनेक त्रुटी आता उदयनराव शिंदेनी ज्या प्रश्नासाठी आपण आज लढा देतोय ते आपल्या समोर निवेदन देण्यासाठी प्रश्न दिलेले आहेत. आपल्याला आपले प्रश्न सोडून घ्यायचे असतील तर या पुढचा काळ आपल्याला सर्वांना एकत्र राहावं लागेल आणि आज जिल्ह्यामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून या राज्य शासनाला या राज्यातले शिक्षकांचे प्रश्न असोत, शिक्षकांच्यावर होणारा अन्याय असोत, लाभलेले निर्बंध असोत, हे सर्व नाकारण्याच्या उद्देशाने आपण त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. आणि यापुढं शासनाचे जी धोरणं अन्यायकारक असतील त्याला आपला सर्व शिक्षकांचा ठामपणे विरोध असणार आहे. आणि म्हणून 10 पटाच्या शाळा असतील, आपल्या जुनी पेन्शन योजनेतील शिक्षकांच्यावर होणारा अन्याय असेल, SIRचं सामाजिक संदर्भानं BLO या संदर्भात कालच एक TR काढलेला आहे की कोर्टातून सुद्धा सांगितलं की एका महिन्यात देऊ नये शिक्षकांना, तरी सुद्धा कोर्टातल्या एका वळीचा आधार घेऊन त्यांनी हे काम सकाळी शाळा करायच्या आणि दुपारी हे काम करायचं, याही आदेशाला आपला कडाडून विरोध असणार आहे. आणि असे अनेक संघर्ष, अनेक प्रश्न, शिक्षकावर होणारे अन्याय याला वाचा फोडण्यासाठी TET सारखा प्रश्न या राज्यातील शिक्षकांच्या खूप मोठा हानिकारक आहे. अनेक शिक्षकांना TET परीक्षा देता येणार नाही आणि ही या राज्यामध्ये, देशामध्ये TET सारखा काळा कायदा आणला, याला पूर्णपणे आपल्या सर्वांचा विरोध असणार आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा सांगतो, TET या राज्यामध्ये बंद झालीच पाहिजे आणि जोपर्यंत ती होणार नाही तोपर्यंत आपला हा लढा असाच राज्यभर चालू राहील. या TETच्या प्रश्नाच्या अनुषंगानं आताच विधान परिषदेचे नूतन सदस्य आपले दर्शीलन कदम यांना सुद्धा समन्वय समितीनं परवा निवेदन दिलेलं होतं. आणि आनंदाची बातमी की दर्शनदादांनी हा प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडला आणि या TETतून या राज्यातील शिक्षकांना सोडवण्यासाठी निश्चितपणे शिक्षण मंत्र्यांनी कबूल केलेलं आहे. जरी कबूल झालं असलं तर तोपर्यंत तो रद्द होत नाही, तोपर्यंत आपला लढा चालू राहील. मी दर्शनदादा कदमांचं राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या वतीनं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. याही पुढच्या काळामध्ये शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या पाठीशी गंभीरपणे उभं राहावं. मी पुन्हा एकदा समन्वय समितीच्या वतीनं पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. या जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांच्या वाहिन्या ज्यांनी या मोर्चाला खूप मोठी दाद दिली त्यांचाही आभार मानतो. यानंतर सर्वांना नम्र नमस्कार. सातारा जिल्हा सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून आज या ठिकाणी विराट आणि आक्रोश मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. या मोर्चाला सर्व संघटनांच्या सभासदांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी करून खरं तर आजचा मोर्चा यशस्वी केला. आज या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी आपणाला आजच्या मोर्चाच्या संबंधानं मार्गदर्शन केलेलं आहे. संच मान्यतेचा प्रश्न असेल, TET रद्दचा प्रश्न असेल, BLOचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे SIRचा प्रश्न असेल, पदोन्नत्यांच्या मध्ये नैसर्गिक न्यायाचा विचार न करता अनेक वर्षाच्या शिक्षकांनी या ठिकाणी सेवेचं काम केलं, त्यांना बाजूला ठेवून कुठल्या तरी अन्यायकारक अटी आणि शर्ती लादून या ठिकाणी सर्वसामान्य अनेक वर्ष या शैक्षणिक सेवेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना जाणीवपूर्वक पदोन्नतीपासून बाजूला ठेवण्यात आलेला आहे. असे अनेक अन्यायकारक निर्णय या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी लावलेले आहेत. वाडी वस्तीवरचं शिक्षण कसं संपेल या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. आज एवढ्या संपूर्ण शिक्षकांच्या या विराट मोर्चानं या शिक्षकांना रस्त्यावर येण्याची या शासनाने वेळ आणली. या सर्व शासनाच्या कृतीचा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना नमस्कार. आज सातारा जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं जो आपण आज मोर्चा काढला, त्या मोर्चाला जो प्रतिसाद आपण सर्वांनी दिला त्याबद्दल जिल्ह्यातील तमाम सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शिक्षक समितीचे उदय शिंदे असतील,
शिक्षक संघाचे सिद्धेश्वर पुस्तके असतील आणि जिल्ह्यातील सर्व संघटनांचे अध्यक्ष जिल्ह्यातील सर्व संघटना यात सहभागी झाल्या. तसेच जुने पेन्शन हक्क संघटनेने या मोर्चाला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचं सुद्धा तुमच्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. महिला आघाडीच्या अध्यक्षा महिला आघाडीच्या दोन्ही अध्यक्षा या सर्वांच्या वतीनं मी तुमच्या सर्वांचं आभार मानतो आणि मी सर्वांना विनंती करतो की जाताना तुम्ही सर्वांनी शिस्तीचं पालन करून आणि कोणत्याही प्रकारचं वाहतुकीला अडथळा न येता आपण सर्वजण परत जाताना शिस्तीत जावं एवढी एक विनंती करतो. जिल्ह्यातील तमाम शिक्षकांचा आभार मानतो आणि यानंतर इतर संघटनेचे अध्यक्ष होतील. धन्यवाद. सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघटनेच्या वतीनं या समन्वय जे आपला जे आजचा मोर्चा निघालाय यासाठी मनापासून सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो. खरोखर मी असा मोर्चा पाहिलेला आहे, शिक्षकांचं अधिवेशन असलं की अख्खं मंत्रिमंडळ त्या स्टेजवर असायचं, पण आज खरोखर सर्व संघटना एकत्रित येण्याची गरज का आहे? कारण खरोखर मंत्र्यांचा आवाज मंत्र्यांना जाग आणण्यासाठी सर्व संघटना एकत्रित येणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळे या सर्व संघटना एकत्रित आल्या त्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि गुरुला रस्त्यावर उतरायला लावू नका एवढंच एक अपेक्षा शासनाकडून व्यक्त करतो. टीटी परीक्षा बंद करा. बंद करा परीक्षा बंद करा. शिक्षक समन्वय समितीचा टीएटी सारखी परीक्षा रद्द झालीच पाहिजे. टीएटी सारखी परीक्षा रद्द झालीच पाहिजे. शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या. शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या. दिवसासारखं शैक्षणिक कामातून आपली मुक्तता झालीच पाहिजे आणि सेवा ज्येष्ठतेनं पदोन्नती ही सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आणि या जाचकाठीतून मुक्त होण्यासाठी भव्य मोर्चाला उपस्थित झालेल्या सर्वांचं स्वागत. अशैक्षणिक कामे रद्द करा म्हणा माझं. अशैक्षणिक कामे अशैक्षणिक कामे अशैक्षणिक कामे रद्द करा. रद्द करा टीएटी परीक्षा रद्द करा. रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा. शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या. शिक्षकांना शिकू द्या. आपल्याला